काल नगर आणि बीड जिल्ह्यामध्ये एवढा पाऊस झालाय ना, भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. सरकारला एकच विनंती आहे की त्यांना तातडीनं मदत करावी. तर रामकृष्णारी मंडळी आज जायचं होतं भगवानगडावरती. मग का पहिलं पैठणमध्ये आलो. पैठणमध्ये आल्यानंतर काय आपली गोदावरी तर फुल भरून चालली होती, पण जिकडे पाहिलं तिकडे नुसतं पाणीच पाणी होतं. मग काय एका ठिकाणी पाऊस लागला आणि थोड्या वेळ थांबलो. पण हा पाऊस जास्त वेळ नसतो. पाऊस उघडला आणि थेट गडावरती आलो. गडावरती एवढं भारी वातावरण होतं ना, अशा दिवसामध्ये गडावरती जर फिरायला आले ना, स्वर्गापेक्षा भारी वातावरण कुठं असेल तर ते गडावरती असतं. मग भगवान बाबांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि हे माऊली ज्ञानोबरायांचं मंदिर. आणि तुम्ही या दिवसामध्ये गडावरती येणार असताल ना, कमेंटमध्ये सांगा. मग निघालो आपल्या दुर्गा शक्ती गडाकडं. इथं आल्यानंतर एवढं भारी वाटलं ना, पण या परिसरात सुद्धा खूप पाऊस झालेला होता. मग काय बाबा तिथंच भेटले. बाबांना भेटून गावाकडे जायचं होतं बरं का, पण पाऊसच एवढा झालेला होता की जायला सुद्धा कुठं जागा नव्हती. पण पुढं काय झालं, मोबाईल पण स्विच ऑफ झाला आणि भरपूर काय मग नंतरचे व्हिडिओ रेकॉर्ड करू शकलो नाही. त्यासाठी सॉरी बरं का. हा जर ब्लॉग आवडला असेल तेवढा कमेंटमध्ये सांगा, लाईक करा आणि फॉलो करा. रामकृष्ण हरी.